अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 6 वितरित केल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये असलेले एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे रडार हे गोराई इथे स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे हा विषय मांडला आणि माझे खासदार आणि आमचे केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी त्याचप्रमाणे केंद्रीय उड्डाण मंत्री नायडू साहेब असतील, मोहोळ साहेब असतील, ह्यांच्या प्रयत्नाने डिसेंबर 2025 ला निर्णय झाला की दहिसर येथील रडार हे गोराईला स्थलांतरित करण्याचे। हा निर्णय झाला, मी सरकारचं अभिनंदन करते। ह्याच्यामध्ये यूडी सेक्रेटरी असीम गुप्तांचं सुद्धा अभिनंदन करते की त्यांनी अथक प्रयत्न करून हजारो लोक प्रश्न घ्यायला लागेल। प्रश्नच विचारते ना अध्यक्ष महोदय। हां, अध्यक्ष महोदय, हजारो लोक घराबिना राहिलेली आहेत, बिल्डिंग जमीनदोस्त झालेले आहेत, निर्णय झालेला आहे। सरकारचं अभिनंदन करते की मुंबई महानगरपालिकेचे 476 कोटी माझ्या अधिकाऱ्यांनी आणि माझ्या मुख्यमंत्र्यांनी वाचवले की 56 एकर जमिनीमधली 28 एकर जमीन ही एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला द्यायची आणि 28 एकर जमिनीमध्ये आपण तिकडे थीम पार्क बनवायचा हे निर्णय झाला। त्यांनी सांगितलं आम्हाला ट्रान्सपोर्टेशनचे 87 करोड पाहिजेत, आम्ही तेही मान्य केलं। पण अध्यक्ष महोदय, माझ्या दहिसर विधानसभेतील माझे लोक चातक पक्षासारखी वाट बघतायत की आम्हाला परमिशन कधी मिळणार। जर रडार 2025 ला ट्रान्सफर करायचा निर्णय झालेला आहे तर अजून मुंबई महानगरपालिकेकडनं त्या लोकांना परमिशन का देत नाही, हा माझा पहिला प्रश्न आहे। माझा दुसरा प्रश्न आहे की ह्या परमिशन कुठल्या तारखेला तुम्ही देणार, ते आजच इकडे मला उत्तर हवं आहे। अध्यक्ष महोदय, लोक आज घराविना राहिलेले आहेत। मुंबई महानगरपालिकेचा करोडो रुपयाचा रेव्हेन्यू आज जातोय, म्हणून ह्या परमिशन तुम्ही कोणत्या तारखेला देणार ते आज जाहीर करणार का? आणि तिसरा प्रश्न आहे की त्यांना 28 एकरची जागा आहे ज्याच्यामध्ये मी थीम पार्कचं रिझर्वेशन टाकलेलं, ते 28 एकर मध्ये आमचं जे रिझर्वेशन आहे ते तसंच ठेवा आणि ते तुम्ही थीम पार्क 28चं रिझर्वेशन कायम ठेवणार का, असे माझे स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत। अध्यक्ष महोदय, सदस्य मनीषाताईंनी जे विचारलं की आम्हाला बांधकामाला परवानगी देणार का, अध्यक्ष महोदय, हा जो हाय फ्रिक्वेन्सी कम्युनिकेशनचा जो रडार आहे तो दहिसर भागामध्ये होता आणि त्यामुळे तिथे आपल्याला उंच इमारतीला परवानगी देताच येत नव्हती। अध्यक्ष महोदय, त्याच्याचमुळे आपण ह्या सगळ्या माननीय मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव पाठवला आणि केंद्राने आता जानेवारी 26 ला या प्रस्तावाला मान्यता दिली की आम्ही हा रडार आहे हा गोराईला जिथे आपण त्यांना 28 एकर जागा देतोय तिथे हलवण्यासाठीची त्यांनी मंजुरी अध्यक्ष महोदय दिली। आता जोपर्यंत आपण अध्यक्ष महोदय हे रडार हलवणार नाही तोपर्यंत आपण बांधकामाला परवानग्या देऊ शकत नाही। तर त्यामुळे BMCने आता एकदम युद्ध पातळीवर अध्यक्ष महोदय की रडार हलवण्यासाठीच्या हालचाली आहेत, ती जी जागा आहे 28 एकरची जी आता केंद्राने मान्यता दिल्यानंतर अध्यक्ष महोदय आपल्याला ती हँडओव्हर करायला लागणार आहे। तर कलेक्टर लेवलला ती हँडओव्हर करण्याची प्रोसिजर अध्यक्ष महोदय चालू आहे। त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय तो जो रडार हलवणं ते टेक्निकली सगळा तो अख्खा प्रोजेक्ट हलवण्यासाठीला पण काही काळ लागणार आहे। तो रडार आपण ज्या दिवशी शिफ्ट करू त्या दिवशीपासून BMC आपल्याला या बांधकामाच्या परवानगी देऊ शकेल अध्यक्ष महोदय। आणि जे मनीषाताईंनी आरक्षणाच्या बाबतीमध्ये विचारलं अध्यक्ष महोदय की कुठलंही आरक्षण थीम पार्कचं आरक्षण 2 मिनिटं मला उत्तर देऊ द्या मग विचारा। की अध्यक्ष महोदय,
सगळे रडार गोराईला ट्रान्सफर करण्याचा निर्णय झालेला आहे। मग मंत्री महोदय आम्हाला परमिशन द्या ना, ज्या लोकांच्या आता C1 कॅटेगरीच्या बिल्डिंग आहेत, पावसाळ्याच्या अगोदर सगळ्या डिमॉलिश करणार, बिल्डर नाही आहेत, लोक घराविनावर राहणार आहेत, तुम्ही स्पेसिफिक डेट द्या की ह्या तारखेपासून आम्ही परमिशन देण्याचं चालू करणार आहोत। अध्यक्ष महोदय, केंद्राच्या AIच्या निर्देशानुसार आपल्याला रडार असल्याच्या भागामध्ये परमिशन देता येत नव्हत्या, म्हणूनच आपण हे सगळी जागा देणं वगैरे मोठा प्रस्ताव केला। अध्यक्ष महोदय, आपण लवकरात लवकर तो रडार शिफ्ट करून आपण ह्या परमिशन चालू करू।